शी बोलतायत. सर्टिफिकेट दिली ती खोटी आहे, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि जर कोणी खोटी अशी इश्यू झाली असेल तर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर दोघांवरही कारवाई होईल. बरोबर आहे ना, आमची एकही खोटी नाही, तरी तुम्ही त्यांचं ऐकून जाणून बुजून आमच्यावरती काय म्हणते त्याला ती कारवाई करणार. कारण जशा केसेस खोट्या केल्या तुम्ही लाखो पोरांवरती मराठ्यांच्या, तसे तुम्ही आमच्या नोंदी सापडलेल्या असूनही त्या खोट्या ठरविणार. म्हणजे तुम्ही परत त्या ओबीसीच्या येवल्याच्या नेत्याकडून बोलणार आणि मराठ्यावर अन्याय करणार त्या रद्द करून. खऱ्या जरी असले तरी, आता खरे असले तरी तुम्हीच रद्द करणार आणि कसे असले तरी तुम्हीच करणार. कारण ओलं उभं तुमचंच जळतंय, कारण सरकार तुमचं आहे ना, त्यामुळे कसं तुम्हीच जळणार. पण तुम्ही हे पण करा ना, ज्या मंडल कमिशननं 14% आरक्षण दिले, त्यांना जे रूल दिले होते त्या रूलनुसार त्यांनी आरक्षण दिले की नाही ती चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. तेही 14% रद्द करा, त्याच्यावरती पण कारवाई करा. मंडल आयोगावरती सुद्धा कारवाई करा. दिले 14%, त्याच्यानंतर ज्या नेत्यांनी दिले ते 1954 त्याच्यावरही कारवाई करा. तेही 16% वरच रद्द करा. करा ना, ते का जमत नाही? म्हणजे ते खरं धरता का तुम्ही? म्हणजे द्वेष, जात आणि जातीवाद हे कोण वाढीत आहे? तुम्हीच वाढायला लागले ना. आणि परत आमच्या मराठीवर ठपका ठेवणार तुम्ही. म्हणजे खोड्या तुम्ही करणार आम्हाला. 13% आरक्षण तुम्ही दिलं, तुम्हीच रद्द केलं. आता हे 10% हे द्यायच्या अगोदरच कोर्टात याचिका दाखल झालेली, म्हणजे हेही जाणार. मग आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार. म्हणजे खोड्या तुम्हीच करणार. आता आमच्या नोंदी सापडल्या 57 लाख. प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार. म्हणजे खोड्या तुम्ही करायला लागले. आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं, मग आम्ही जातीवादी. म्हणजे तुम्ही कसे वागा, तुम्ही कसे वागा. म्हणजे नाही का, एखाद्या जिल्ह्यात असतं बघा, मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला, आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमच्या पार मागं लागा. तसं झालंय. म्हणजे तुम्हीच करो हम करो, ते काहीतरी आहे ना कायदा, तसं झालं खेळी. आता तुम्ही सांगताल तेच नसतं, मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी. आम्हालाच मतदान करा, नाही तर मग जातीवादी. ते असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाहीये. ते तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही, कारण तो देशव्यापी विषय आहे. मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का? हे बी पेलणार नाही तुम्हाला. आणि तसले फसके दाबा नका सांगू मला तरी. ते इथून मागं कसं झालं, काय झालं ते मला माहित नाही. मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी भेणार फिरणार नाही. आणि पेलायचं आणि फालायचं ते शिकायचं नाही मला. मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आहे, माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची, आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे. मी समाजाची पाठराखण करतो. गोरगरीब समाजाचे मराठीचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय. माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी, प्रचंड पोटदुखी. काही नेत्याची पण आहे आणि सरकारचे पण आहे की हा मराठा एक येत नव्हता, एक आला, मतात रूपांतर झालं, ते यांना मला हटवायचे. त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही. कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले, मग तुम्हाला सोपं आहे का? म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता का आमच्या जातीला? आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता, मात्र आता थेट नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची. काय तेच कळलं ना. स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि याला काय म्हणायचं? याला काय म्हणता? ते यांना दोष नाही हो, मी देणारच नाही. माहीत झालंय मला. आता काल तर तो जाहीर बोलला यावल्यावर, ते लोक मय आहेत म्हणला. मी मीडियाच्या बांधवात ऐकलं ती मय लोक आहेत म्हणला. ती तू कमून प्रश्न विचारतो बार बार? ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता. तो कमी विचारतो मला बार बार, ते म्हणत होता काहीतरी त्याला. तर मी जाणार आहे. मय पोर आहेत ते, मय फंटर आहेत म्हणतो देऊ. फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहित? आता मय लोक आहे म्हणतो देऊ.